उन्हाळ्यामध्ये कैरीचे सगळेच पदार्थ जेवणात असणं म्हणजे एक पर्वणीच असते. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण चटपटीत असा कैरीचा चुंदा करत आहोत. कधीही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला पोळी खाताना काहीही नसलं तरी हा चुंदा खायला मिळाला की हा अगदी स्वर्गसुख वाटतं. इथं मी चुंदा करण्यासाठी अशा 3 मीडियम आकाराच्या तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत. ह्या साधारण पाऊण किलो कैऱ्या आहेत. ह्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता त्या चांगल्या पुसून त्याची सालं काढणार आहेत. कैरी चांगली पुसून घेणं हे महत्त्वाचं आहे, कारण कैरीचा चुंदा हा बरेच दिवस टिकणारा पदार्थ आहे. म्हणजे आपण जर एकदा हा चुंदा करून ठेवला तर तो वर्षभरसुद्धा टिकतो. म्हणून ती स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ पुसून घेणं हे गरजेचं आहे. कधी उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो किंवा भाज्यासुद्धा कमी प्रमाणात मिळतात. म्हणून अशा प्रकारे कैरीचे जर पदार्थ केले तर पोळीबरोबर नुसते ते पदार्थ घेतले की आपलं जेवण होतं. अशी आपण कैरीची साल काढून घेतलेली आहे. ही कैरीची साल अजिबात फेकून देऊ नका, कारण ह्या कैरीच्या सालीपासून आपण कैरीचं सरबत किंवा कैरीचं पन्हं हे करू शकतो. आता आपण ही सालं काढून घेतलेली कैरी आहे ती किसून घ्यायची आहे. तुम्हाला पाहिजे त्या जाडीचा हा किस तुम्ही करू शकता. शक्यतो आपण कैरी किसतो त्यावेळेस स्टीलचा ताट आणि स्टीलची किसणी असलेलं चांगलं. असा सगळा एवढा ह्या कैरीचा किस झालेला आहे. कैरीच्या कोईसुद्धा फेकून न देता ह्या कोई आमटीमध्ये घातल्या तर आमटी पण चवीला खूप छान लागते. म्हणजेच काय, कैरीचा हा किस, कैरीच्या कोई आणि कैरीची साल या तिन्हीचाही आपण छान उपयोग करून घेऊ शकतो. आता आपण एक जाडबुडाची कढई घेऊन कैरीचा जेवढा किस पडलेला आहे तो मोजून घेत आहोत. इथं हा 1 बाउल किस पहिल्यांदा कढई तापवून घेतलेली आहे त्यामध्ये घालत आहे. नंतर आता हा दुसरा बाउल, म्हणजे साधारण आपल्या 3 कैरीचा म्हणजे पाऊण किलो कैरीचा 2 बाउल कैरीचा किस झालेला आहे. तो पहिल्यांदा तापलेल्या कढईमध्ये पण थोडासा तसाच ठेवला तर त्यातलं थोडंसं पाणी कमी होतं आणि गूळ घातल्यानंतर या किसाला जास्त पाणी सुटत नाही. आता मी थोडासा किस ह्या तापलेल्या कढईमध्ये पसरून ठेवते, म्हणजे कैरीमध्ये जे थोडंसं पाणी असतं ते पाणी कमी होतं आणि गूळ घातल्यानंतर त्याला जास्त पाणी सुटत नाही. इथं आपण जेवढ्या कैरीचा किस घेतलेला आहे तेवढाच गूळ घालायचा आहे. म्हणजे 2 बाउल कैरीचा किस होता तर मी इथं 2 बाउल गूळ घेतलेला आहे. गूळ आणि कैरीचा किस एकजीव करून 10 मिनटं हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. म्हणजेच काय, एकंदरीत 10 ते 15 मिनटात हा कैरीचा चुंदा होतो सुद्धा. आणि शिवाय साहित्यही जास्त लागत नाही. हा कैरीचा चुंदा करण्यासाठी तोतापुरी कैरी ही मुळातच थोडी आंबटपणाला कमी असते, म्हणून तिला गुळही कमी लागतो आणि ही कैरी शिजतेही जरा पटकीने, म्हणून तोतापुरी कैरी वापरलेली चांगली. साधारणतः 8 ते 10 मिनटात यातलं सगळं पाणी आटून गेलेलं आहे. हे बघा, गूळ आणि कैरीला सुटलेलं पाणी सगळं आटून गेलेलं आहे. हे सगळं पाणी आटून गेल्यानंतर 4 ते 5 मिनटानंतर ह्या मिश्रणाला कडेने असे बुडबुडी यायला लागतात. तेव्हा समजायचं की हा गुळाचा अगदी एकतारी पाक झालेला आहे आणि आपला चुंदा तयार झालेला आहे. हे बघा, इथं कडेने असे बुडबुडे यायला लागलेले आहेत, म्हणजे आपला हा चुंदा तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करून घेणार आणि हे मिश्रण सगळं थंड करून घेणार आहे. हे पूर्ण मिश्रण थंड झालेलं आहे आणि अगदी छान मऊसर असा ह्या चुंद्याचा गोळा तयार झालेला आहे. आता मी त्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मीठ घालत आहे. तुम्ही इथं तुमच्या चवीनुसार मीठ घाला आणि अगदी अर्धा चमचा लाल तिखट. हे लाल तिखट मी बॅडगी मिरचीचं वापरत आहे, म्हणजे हा चुंदा आपल्याला तिखट करायचा नाही आहे, पण थोडीशी तिखट चव असावी एवढाच उद्देश असतो.
असं घालून हे सर्व मिश्रण परत एकदा मिक्स करून घेत आहे. असं हे सगळं मिश्रण एकजीव करून झालेलं आहे आणि ते एका एअरटाईट बरणीमध्ये किंवा नेहमीचा सट जो असेल त्याला छान झाकण असेल अशा सटमध्ये हे काढून ठेवायचं आहे. म्हणजे बरेच दिवस हा पदार्थ छान टिकतो. मी इथं लाल तिखट वापरलं असल्यामुळं चुंदा शिजवताना लवंग वापरली नाही. काही काही वेळेला कोणी हा चुंदा शिजवताना लाल तिखटाऐवजी लवंगेची पावडर वापरतात. पण मी इथं थोड्याशा 2 ते 3 लवंगा अशा नंतर खोचून ठेवणार आहे आणि त्याला घट्ट झाकण लावून 2 ते 3 तास तसाच चुंदा ठेवून देणार आहे. आणि त्या लवंगेचा वास 2 ते 3 तासाने हळूवार असा ह्या चुंद्याला लागणार आहे आणि तो वास एकदम छान लागतो. ह्या सटाला असं एअरटाईट झाकण लावून हे 4 ते 5 तास असा चुंदा ठेवून मग हा चुंदा खायला घ्यायचा. असा हा आपला 3 ते 4 महिने आरामात टिकणारा A1 सुग्रास रेसिपीचा अगदी मस्त म्हणजे मस्तच कैरीचा चुंदा. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दत्तेचा बाय.